लोकवाणी न्यूज नेटवर्क, बातमी मागची बित्तम बातमी. नमस्कार, आपण पाहत आहात लोकवाणी न्यूज नेटवर्क. जत तालुक्यातील उमदी आणि परिसरातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. शेतकऱ्यांना आवश्यक कृषी उत्पादने आणि मार्गदर्शन एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावे या उद्देशाने पाटील कृषी उद्योग समूह उमदी यांच्या नव्या कृषी सेवा दालनाचे उद्घाटन उत्साहात करण्यात आले. श्रीवीर मल्कारसिद्ध देवस्थानचे गदगी पुजारी यांच्या शुभ हस्ते या दालनाचा शुभारंभ झाला. यावेळी उमदीसह पंचक्रोशीतील शेतकरी बांधव, नागरिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. बदलत्या शेती पद्धती आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात शेतकऱ्यांना योग्य कृषी उत्पादने आणि आवश्यक मार्गदर्शन वेळेवर मिळणं महत्त्वाचं आहे. या पार्श्वभूमीवर नव्या दालनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध कृषी उत्पादने आणि मार्गदर्शन स्थानिक पातळीवर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. शेतकऱ्यांचा विश्वास आणि प्रेम हीच आमची खरी ताकद आहे, अशी भावना पाटील कृषी उद्योग समूहाच्या वतीने व्यक्त करण्यात आली. उद्घाटन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य यल्लप्पा तोरणे, पंचायत समिती सदस्या संगीता सावंत, निवृत्ती शिंदे, विठ्ठल चव्हाण, रोहिदास सातपुते, मल्लिकार्जुन सुरगोंड, अनिल शिंदे, वहाब मुल्ला, सचिन होर्तीकर, मदगोंडा बानी यांच्यासह अनिल शिंदे, उपसरपंच अरविंद माळी, बाबू सावंत, युवा नेते ज्योतिबा शेवाळे, रोहन चव्हाण, डॉक्टर शिरीष हिरेमठ, डॉक्टर राजकुमार हिरेमठ, अनु माळी, चिदानंद रकटे, रवी शिवपुरे, आप्पा भोसले, बंडा पवार, रुपेश वनमुखे, अक्षय भोसले, तानाजी मोरे, महम्मद कलाल, अप्पू कोरे, अल्ताफ संदी तसेच परिसरातील अनेक मान्यवर व शेतकरी बांधव उपस्थित होते. यावेळी अनेक मान्यवरांनी मनोगते व्यक्त करत पाटील कृषी उद्योग समूहाच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आणि शेतकऱ्यांना दर्जेदार सेवा देण्याचं आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष कोकळे यांनी केले तर प्रकाश पवार यांनी उपस्थितांचे आभार मानले. पाटील कृषी उद्योग समूहाचे मालक रणजित शिवाजीराव पाटील आणि डॉक्टर राहुल शिवाजीराव पाटील यांनी उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहिलेल्या सर्व शेतकरी बांधव, मान्यवर आणि नागरिकांचे मनापासून आभार मानले. शेतकऱ्यांच्या सेवेला केंद्रस्थानी ठेवून सुरू झालेल्या या नव्या कृषी सेवा दालनामुळे उमदीच्या कृषी क्षेत्रात आणखी एक महत्त्वाचे पाऊल पडले आहे. लोकवाणी न्यूज नेटवर्क, उमदी. लोकवाणी न्यूज नेटवर्क, बातमी मागची बित्तम बातमी.